आज शक्तीपीठ बाधितांची तुम्ही भेट घेतलेली, काय चर्चा झाली, नेमकी काय परिस्थिती वाटते इथे? मला अगोदर सांगितलं होतं की शेतकरी उपोषणाला बसले, आपण त्यांना पाठिंबा द्यायला भेट घेण्यासाठी या. परंतु इतकं मारलं हे माहित नव्हतं. लाठीचार्ज झालेला माहित होता, परंतु इतकं मारलंय महिलांना सुद्धा. इतक्या क्रूरपणानं हल्ला सरकारनं शेतकऱ्यावरती केला नाही पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे. हे शेतकरी हे आपण सांभाळला पाहिजे. त्यांची म्हणणं काय, त्यांची भावना काय, शेतकऱ्यांची इच्छा काय, हे जाणून घेतलं पाहिजे. उगाच शेतकऱ्याला वेटेज धरायचं, त्यांच्यावरती बळाचा वापर करायचा आणि बळच मोजण्या करायच्या, हे सरकारनं करू नये. त्या संदर्भात मी आत्ता म्हणजे मगाशी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओएडीनं सुद्धा हा निरोप सांगितला होता आणि शिंदे साहेबाकडे मी हे काही खातं येते त्यांच्याही ओएडीला निरोप पाठवला होता. आता ते ज्यावेळेस अधिवेशनातून रिकामी होते त्यावेळेस मी त्यांना पुन्हा सांगा की ही गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा, शक्तीपीठ महामार्गाचा. याच्यात सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेऊन, शेतकऱ्यांनी पण आणि सरकारने सुद्धा याचा तोडगा काढा. यांचं नाही म्हणणं आहे महामार्ग करणं, तर ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. तेच आता बावनकुळे साहेबाला सुद्धा बोलतो की तुमच्या मंत्रालयाच्या अधिकारात हा विषय आहे. भूसंपादन हा मंत्रालयाचा विभाग चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे आहे. त्यांनी आता अधिवेशनाच्या बाहेर येऊन हा विषय बोलले की आम्ही शेतकऱ्यांना सगळ्या बोलून घेतो. आता मला वाटतं पुढच्या गुरुवारी त्यांनी या शेतकऱ्यांची, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांची बैठक लावली. त्या बैठकीत तोडगा 100% काढतो असा त्यांनी शब्द दिलाय आणि मग त्यांनी सांगितलं की आता सगळ्या शेतकऱ्यांनी पोषण सोडून घ्या. आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब 100% याच्यातून मार्ग काढणार. कारण मी याच्या अगोदर एक त्यांना प्रश्न सांगितला होता असाच मागणीचा, त्यांनी तो कडीला नेला होता. म्हणून आत्मविश्वास आहे की ते मार्ग काढतात. दादा, पण ह्या महामार्गाची मागणीच नाहीये आणि आवश्यकता नाही. इतक्या चांगल्या जमिनी जर जात असतील तर या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सगळ्या बागायती शेती आहे. हा, मग आता ही भूमिका त्यांनी सरकार दरबारी सुद्धा मांडणं गरजेचं. आंदोलनाच्या माध्यमातून मांडले हे लोकशाहीचा अखेर ठीक. मीडियाच्या बांधवांनी सगळ्यांनी त्यांना साथ देऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली, ही पण चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्हाला सरकार दरबारी एकदा ही विषय मांडावा लागेल की जर शक्ती महामार्गाची आवश्यकताच नाही, शेतकऱ्यांचा विरोध आहे तर करू नका. शेतकऱ्यांपेक्षा मोठं राज्यात कोणी नाही, कारण या शेतकऱ्यांनी सरकारला बसवलंय. सुखी समाधानी मंत्री आहेत, कोणाच्या जीवावरती तर शेतकऱ्यांच्या. शेतकरी सुद्धा सुखी समाधानी राहायला पाहिजे ना, ही भूमिका सरकारची. म्हणून आता बावनकुळे साहेबांनी चांगला विषय हातात घेतला मला. उलट त्यांनी रिस्पॉन्स दिलाय की ठीक आहे, मी शेतकऱ्यांची चर्चा करायला तयार आहे आणि मार्ग पण काढायला तयार आहे. तर एकदा बसलं पाहिजे या मताचा मी. त्या दिवशी अधिकारी म्हणत होते तुम्ही नाही दिल्या तरी आम्ही जमीन हिसकावून घेऊ, अशा पद्धतीची भाषा मोजणी अधिकाऱ्यांची, महसूल प्रशासनाची होती. मला वाटत नाही त्याच्यात काय बावनकुळे साहेबांचा विषय असेल किंवा फडणवीस साहेबाचा असेल. काय काय अधिकारी नमुनेबाज असतात, इकडे सुद्धा काही करू शकतात. असा कोणी अधिकारी असेल तर म्हणणारा कोण, त्याचे बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब चौकशीला घेतील ना. तू असं का बोलला, तुला आमचे कोणाचे आदेश होते का तू खाली राहून. काही काही अधिकारी काय आहे, सरकारला सुद्धा इतरांहून बदनाम करतात, काही असं सुद्धा होऊ शकतं म्हणतोय. त्यामुळे ते घेतील ना, त्याला चौकशीच्या फेऱ्यात ओढतील. दुसरा महत्वाचा विषय दादा, अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काय वाटतं, कोणाची चौकशी झाली पाहिजे नाही झाली? आता परिवाराला मी तर मागेच पण सांगितलं की परिवाराला जर वाटत असलं की चौकशी